नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे गिन्नी रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज म्हणजेच भोगीची भाजी। त्याला आम्ही मराठीत खेंगाट बोलतो। तर त्यासाठी मी इथे भाज्या घेतल्या आहेत बघा। इथे जसं की तुम्हाला माहिती असेल मिक्स भाज्यामध्ये काय काय असेल ते। आणि इथे ही चाकवतची भाजी घेतली आहे। इकडे वांगे, आता नाव सांगत बसले तर आपला व्हिडिओ मोठा होईल। इकडे मी एक टोमॅटो कट करून घेतलाय बारीक, एक बारीक कांदा कट करून घेतलाय। फोडणीसाठी कढीपत्ता आहे, जिरे आहे, हळद आहे पाव चमचा, चवीपुरतं मीठ आहे, 2 पळी तेल आहे इथे बनवण्यासाठी। आणि वाटणमध्ये आपण घेणार आहोत ह्या 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा। तर आधी आपण हे वाटण वाटून घेऊया आणि भाजी बनवायला घेऊया। आम्ही या प्रकारे वाटून घेतला आहे ते मसाला आपला। पाणी न टाकताच वाटायचा आहे। तर आपण भाजी बनवायला घेऊया। हे मी तेल टाकत आहे, कुकर ठेवलं होतं मी गरम व्हायला, तर जास्त वेळ लागणार नाही। आपण जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडले की कढीपत्ता टाकायचा आहे। कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा परतला की टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकून घेऊया। कांदा थोडा लाल झालाय आपला आणि हा वाटलेला मसाला टाकत आहे। भाजी तुम्हाला सुकी हवी असेल तर सुकी ठेवू शकता आणि ग्रेव्हीवाली करायची तर ग्रेव्हीवाली करू शकता। यावेळेस गॅस आपल्याला स्लो करायचा, ह्याला 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हळद टाकून घेऊया, थोडीशी आहे ती पाव चमचा। याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत यामध्ये। मी भाजी ही कुकरमध्येच बनवते नेहमी, कारण खूप छान चव येते याला। ही मी चाकवत टाकत आहे यामध्ये। सगळ्या भाज्या आपल्याला अशा टाकून घ्यायच्या आहेत। पहा, या प्रकारे सगळ्या भाज्या मी टाकल्या आहेत। आता यात मी पाणी ॲड करते, कारण मला रस्सावाली भाजी लागते आमच्या घरामध्ये, म्हणून मी पाणी टाकत आहे यामध्ये। अजून थोडंसं टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकून याला स्लोवर शिजू द्यायचं आहे। 2 शिट्ट्यामध्ये होते भाजी। तर उकळी आल्यावर झाकण लावून स्लोवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात आपल्याला। चवीपुरतं मीठ टाकते, पहा। आता याला आपण फास्टवर उकळी आली ना, मग स्लोवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। पहा, आपल्या भाजीला उकळी आली आहे, तर मी झाकण लावून घेते आणि स्लोवर याला 2 शिट्ट्या होऊ देते। जर शिट्टी नसेल होत तर तुम्ही 5 मिनिटं ठेवून बंद करू शकता गॅस, तर आपली भाजी शिजून जाईल त्यात। पहा, मी या प्रकारे बाजरीचं पीठ मळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ आणि तीळ टाकून। म्हटलं भाकरीचा पण व्हिडिओ टाकावं भाजीसोबत, म्हणून मी भाकर बनवून दाखवते। भाकरी काय सर्वांनाच येतात, तरी पण म्हटलं आपलं भोगीचं दाखवावं म्हणून एक भाकर बनवते। पहा, आपली भाकर झाली आहे थापून। तवा मी ठेवला होता गरम करायला आधीच, तर हे पाहू शकता तुम्ही। याला पाणी लावते असं आणि मग दुसरी बनवून घेते। झाली आहे आपली बाजरीची भाकर। वरून थोडं तेल लावले मी, ते लावायचं दाखवून दिलं। पहा, दुसरी टाकते। पहा कशी झाली आहे आपली भाजी, वाटीत काढते मी याला। पहा कशी झाली आहे आपली भोगीची भाजी आणि भाकरी, तुम्ही पाहू शकता। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी मराठी पाककला। आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।